2014 आणि 2017ला आमच्याकडून प्रस्ताव देण्यात आला होता, त्यामुळे आता आमच्याकडून प्रस्ताव जाणार नाही. त्यांनीच प्रस्ताव द्यावा, मनसेच्या संदीप देशपांडेंचं भास्कर जाधवांना उत्तर. विक्रोळीतल्या पुलाच्या उद्घाटनावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई. वेळेआधीच शिवसेनेकडून पूल वाहतुकीसाठी खुला. गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये डंपरने चौघांना चिरडलं. तिघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर. संतप्त जमावाकडून रास्ता रोको तर पोलिसांचा जमावावर लाठीचार्ज. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार अस्वस्थ असल्याची सूत्रांची माहिती. मतदारसंघातील कामं होत नसल्याने आमदार नाराज असून सत्तेत जायला हवं अशी मागणी. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातील अनेक जण भाजपामध्ये येण्यास उत्सुक. गिरीश महाजनांचा दावा, शरद पवारांना आम्ही युतीसाठी कुठे आमंत्रण दिलं, जिकडे आहेत तिथून राहून लढावं. गिरीश महाजनांचा टोला. माळेगावच्या साखर कारखान्यात पवार विरुद्ध पवार सामना. साखर कारखान्याच्या मीच चेअरमन होणार. अजित पवारांनी शड्डू ठोकला तर सुप्रिया सुळेंनी फोडला प्रचाराचा नारळ. 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगा, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यासाठी कडूंचं 2 ऑक्टोबर पर्यंतचं अल्टिमेटम. तर उपोषण सोडल्यानंतर बच्चू कडूंची प्रकृती बिघडली. कर्जमाफीचं आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात नव्हतं. मंत्री अतुल सावेंचं मोठं विधान. तर योग्य वेळी सरकार कर्जमाफी करणार, मात्र टॅक्स भरणाऱ्यांना कर्जमाफी कशी, पाशा पटेल यांचा सवाल. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात मोठी चकमक. चकमकीत सुरक्षा दलाकडून 4 माओवाद्यांचा खात्मा. सर्च ऑपरेशन सुरू. डोंबिवली भिवंडीला पावसानं झोडपलं तर खेड दापोली मार्ग पाण्याखाली. वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. आणि दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा जिंकली आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावरती 5 विकेट्स राखून मात. शतकी खेळी करणारा एडन मार्क्रम विजयाचा शिल्पकार.